तर नाशिकच्या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये तरुणींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणावर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। नावाजलेली कंपनी आहे, मुलींना टार्गेट करून त्यांचं लैंगिक शोषण करणं, त्यांचं धर्मांतरण करणं, अशा पद्धतीची गंभीर घटना घडलेली आहे। मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जे टीम लीडर आहेत, टीएल पदावरती जे काही जिहादी प्रवृत्तीची मुलं बसलेली आहेत, त्यांनी ठरवून हिंदू मुलींना टार्गेट केलेलं आहे। या प्रकरणामध्ये जे जिहादी प्रवृत्तीची मुलं आहेत, त्या सगळ्यांनी एक तर प्रसंग असा घडला, इमॅजिकाला सगळ्या मुलींना घेऊन जायचं याचं प्लॅन करणं, चुकून एक हिंदू मुलगी इमॅजिकाला त्यांच्यासोबत गेली। त्या मुलीला त्यांनी बरोबर जाळ्यामध्ये ओढलं। एक दोन तीन मुलांनी त्या मुलीवरती अत्याचार केला, तिचे व्हिडिओ तयार केले। व्हिडिओ व्हायरल करेल किंवा याच्याशी रिलेशन आहे ते तुझ्या घरी सांगेल म्हणून दुसऱ्याचं आणि पहिल्याचं रिलेशन आहे म्हणून तिसऱ्यानं असं त्या एका मुलीवरती तिघांनी अत्याचार केलाय।